श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, स्वामी म्हणतात, माझ्या लेकरा, मी तुझ्या समोर आलो आहे, पण तुला ते ओळखता येत नाही. तू मला ओळख, माझे संकेत ओळख. माझ्याकडे कानाडोळा करून जाऊ नकोस. आज तुला तुझ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळणार आहे. आज मी प्रचंड कृपा तुझ्यावर करणार आहे. तुला हवे आहे जे तू मनात इच्छिले होते, की तुला वाटत होते हे मिळावे, स्वामींनी मला हे द्यावे, ते सर्व मी तुला देणार आहे आणि तुझ्या जीवनात आनंद आणणार आहे. आणि माझ्या बोलण्याकडे तू अजिबात कानाडोळा करू नकोस आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐक. तू खूपच कष्ट काढले आहेस, अनेक संकटांना तोंड दिले आहे, प्रारब्धाचे भोग भोगले आहेस, परंतु त्याचे फळ तुला दुप्पट होऊन मिळणार आहे. तू आता प्रचंड सुखात राहणार आहेस. तुझ्या दुःखाचे दिवस संपले आहेत. त्यामुळे तू आता चिंता करू नकोस, कारण मी तुला आशीर्वाद देण्यास तयार आहे आणि मी तुझ्या सोबतच राहणार आहे. तू जे काही करशील त्याची आता चिंता करू नकोस. मला लोक काय म्हणतील याचा जरा देखील विचार तू करू नकोस. तू फक्त प्रामाणिकपणे तुझे काम करत राहा. चांगले कर्म कर, गरिबांना अन्नदान कर, ज्यांना काहीही मिळत नाही त्या गरीब लोकांना तू दान कर, कारण आपण जेवढे दान करतो त्याचे दुप्पट स्वामी आपल्याला देतात. आणि तू जितके सहकार्य गरीब लोकांना करशील तेवढे तुझ्या वाटेतील अडथळे नष्ट होतील, तुझी प्रगती होईल. तुला धनधान्याला कधीच कमी पडणार नाही. शुद्ध मनाने केलेले दान पुण्य फळास येते आणि त्यात प्रचंड शक्ती देखील असते. दान केल्याने आपल्याकडे आहे त्याच्यात दुप्पट होते आणि म्हणूनच सर्व साधू संत मुनी वाड वडील लोक सांगत असतात, नेहमी दान पुण्य करावे. माझ्या बाळा, तू माझा लाडका भक्त आहेस आणि त्यामुळे तू कोणालाही विनाकारण त्रास देऊ नकोस. तुझे प्रत्येक कार्य सफल होणार आहे. तुला तुझ्या मार्गात कोणी अडथळे आणले तरी घाबरून जाऊ नकोस, कारण त्याच अडथळ्यांची संधी बनवण्यासाठी मी आलो आहे. माझ्या बाळा, तू तुझ्या आयुष्यात फक्त विचार चांगले ठेव. तुझे आयुष्य आनंदाने बहरून जाईल. एक नवीन पहाट तुझ्या जीवनात उगवेल. तू जे काही करशील ते माझ्या कृपेने होणार आहे, कारण मी तुझ्यासाठी एक सुंदर स्वप्न सत्यात उतरवण्याचे योजले आहे. हो माझ्या बाळा, मी फक्त तुलाच सांगत आहे, तू एक सुंदर आत्मा आहेस. पण जे लोक तुझी थट्टा करतात त्यांना तुझी क्षमता दाखवून देण्याची वेळ आता आली आहे. तुझ्या जीवनात एक दिव्य अलौकिक शक्ती प्रवेश करणार आहे. या ब्रह्मांडाची शक्ती हे जाणते. तू एक असाधारण व्यक्ती आहेस आणि म्हणून तू वेगळा व्यक्ती आहेस. पण काही प्रारब्धाचे भोग असतात की तुम्ही स्वतःलाच ओळखू शकत नाही. परंतु काळजी करू नको, आता तुझे चांगलेच होणार आहे. तुझ्या चांगल्या कर्माची फळं म्हणून आशीर्वादासाठी लाखो करोडो लोकांमध्ये मी तुला निवडले आहे. तुला मी एक दिव्य शक्ती देणार आहे, ज्याची तू अनेक दिवस वाट पाहत होता. आता तुझे प्रत्येक स्वप्न सत्यात उतरणार आहे. तुझ्या जीवनरूपी वाटेवर चालताना तुझ्या पुढे काहीही अंधारूपी आलेसारखे वाटले तेव्हा तू चिंता करू नकोस. माझ्या या मंत्राचा जप कर आणि मनोभावे श्रवण कर आणि प्रगती करत राहा. तर मंडळी, हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. मंडळी, चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे. मंडळी, हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या.
तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे. ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः. 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 ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः.
ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः। 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 ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः।
ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः।